उत्तर कोरिया अणुबॉम्ब हल्ल्याच्या तयारीत, किम जोंग उनची हत्या झाल्यास अणुहल्ल्याची तरतूद, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर महत्त्वाचा निर्णय. इराणनं 3000 बॅरल तेल समुद्रात ओतलं, साठवणुकीची जागा कमी पडत असल्यानं मोठं पाऊल, होर्मुझ संकट आणि अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या, जॅकलिन साक्षीदार बनण्यावर ईडीचा आक्षेप, जॅकलिनला सहआरोपी करण्याची ईडीची मागणी. पंतप्रधानांकडून पुन्हा काटकसरीचं आवाहन, आखातातील संकट कोरोना इतकंच गंभीर, पंतप्रधान मोदी यांची स्पष्ट भूमिका. काटकसर ही भविष्यातील युद्धाचे संकेत, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी उलगडला काटकसरीचा अर्थ. काटकसरीवर काँग्रेसची कटकट, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला विरोधकांचं प्रति आव्हान, राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा. देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, राहुल गांधी हा रिजेक्टेड माल असल्याचं केलं वक्तव्य. आवश्यक सोने चांदी खरेदी टाळली तर 1.25 कोटी लोकांचा रोजगार बुडेल, सराफा बाजाराची चिंतित प्रतिक्रिया. नेहरूंनी आवाहन केलं की योग्य, मग मोदींनी आवाहन केलं की चूक का? केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा काँग्रेसला सवाल. शिवाई एसटी बसमध्ये कंडक्टर नूर मोहम्मद निलंबित, मात्र मोकाट प्रवासी हिंदू तरुणीसोबत केलं गैरवर्तन, बसमध्ये सीसीटीव्ही असल्यानं प्रकार उघड. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा आरोप, बसमध्ये हिंदू तरुणीची छेडछाड, हा ट्रॅव्हल जिहाद. कॉर्पोरेट जिहादी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, बळजबरीनं धर्मांतर आणि गोमांस खाऊ घालण्याचे निदावर आरोप.